फुटाव झाला, आपली महायुती झाली, त्यानंतर मी जेवढे जेवढे माझे सहकारी मित्र किंवा पदाधिकारी होते त्यांना सोबत घेऊन मी सगळे आता आपल्यासोबत काम करत आहे. साहेबांनी पण विश्वास ठेवून मला पद देण्यात आलं श्रीकांत दादांच्या हस्ते. मी पण ओळखली नाही साहेब, व अशी सुद्धा ओळखली नाही. तोपर्यंत आमच्या वरिष्ठांचं शिफारस पत्र घेतलं नव्हतं का? म्हटलं घेतलं शिफारस. मग परत मी म्हटलं घेतलं होतं शिफारस पत्र. त्यांनी परत फोन केला, चांगला आहे, त्यानं एवढे पदाधिकारी आणले, सगळं केलं, आपण त्याला न्याय दिला पाहिजे. नाही नाही, तिथं अडचण होत्या, ते होत नाही, पदावरून काढून टाका. वरिष्ठ बोलण्यात आलं. मग 100 जणांना आम्ही एक झालो का? आमच्या 4 पिढी साहेब, आमच्या आजोबा म्हणजे जाहीर पक्ष प्रवेश सोहळा. दादा मला आपल्याला सांगायचं वाटतं की झुंझुने हा धर्म आहे, झुंझुने हा धर्म आहे, तुझ्या नाही रोजचीच आहे. झुंझुने हा धर्म आहे, तुझ्या नाही रोजचीच आहे. खंबीर होऊन जगताना, खंबीर होऊन जगताना आमच्या आकाशबाईंना सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब तुमची फक्त साथ हवी आहे, तुमची फक्त साथ हवी आहे. एकदा जोर भारत आहे सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांसाठी, सन्माननीय आकाशबाई यांसाठी, सन्माननीय पैलवान बाळासाहेब साहेब यांचा देखील आज पक्षप्रवेश सोहळा होतो. पैलवान बाळासाहेब सावंत यांचा देखील पक्ष प्रवेश सोहळा साहेब तुमच्या उपस्थितीत आज या ठिकाणी होते. सर्वांचा जोरदार काही वर्ष असणारा युवा नेता माननीय आकाश माने, माननीय पैलवान बाळासाहेब सावंत, माननीय पवन माने या तिघांचा आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण असंख्य वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माता भगिनींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. मी तुम्हा सर्वांचं भाजपामध्ये मनापासून, हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या भव्य दिव्य देखण्या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुके मुद्दे मांडले, मी त्यात काय जाणार नाही, परंतु तुमचा योग्य सन्मान होईल याची काळजी भारतीय जनता पार्टी घेईल आणि तो सन्मान 11 महिन्यासाठी होणार नाही, सातत्याने तो सन्मान होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. युवकांची एक चांगली फळी आपल्या तालुक्यामध्ये तयार होते आणि त्यामुळं आमच्याकडे जे जे मंडळी येत आहेत त्यांचा उचित सन्मान करण्याचं काम आम्ही करतोय. त्यांना जिथं जिथं कुठं मदत करता येईल तो प्रयत्न ब्रह्मानंद शेठ असतील, मी असेल, आमचे सगळे सहकारी करतायत आणि त्यामुळे इथून पुढेही आपल्याला सामान्य लोकांना राज्य सरकारचा फायदा कसा होईल, केंद्र सरकारचा फायदा कसा होईल, राज्य सरकारच्या योजना, केंद्राच्या योजना या गावातल्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचतील यासाठी आपल्याला काम करायचं आहे. राजकारणामध्ये जय पराजय होत राहतात, राजकारणामध्ये निवडणुका होत राहतात. आता जिल्हा परिषदची निवडणूक लागेल, पंचायत समिती लागेल, नगरपालिका झाल्या, महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, विधानसभा 1 वर्षापूर्वी झाली. आपल्या या समोर बसलेल्या सगळ्या मायबाप लोकांच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही बदलू शकता. आज आकाश भैया आणि टीम जी भाजपामध्ये आलेली आहे तर नक्की तुमचं काम चांगलं आहे. तुम्ही असंच काम करत राहा. संपत शेठ आहेत, बाळासाहेब आहेत,
पवन भैया आहे किंवा अन्य काही तुमची टीम असेल. कारण मी निवडणुकीत जेव्हा जेव्हा उभा राहिलोय तेव्हा मला वाटते बामणेकरांनी मला मतं दिलीच नाही. थोडीफार दिली असतील, पण लोकसभेला थोडी पडली असतील, नाहीतर 9, 8, 7 ह्याच्या पुढे गाडी माझी कधी गेलीच नाही. बरोबर ना? आकडा मागे पुढे असेल. अरे भिकाऱ्याला 10 रुपये भीक देतील, पण मला 9 मतं पण दिली नाही. आज तुम्ही सगळे इतके आल्याच्या नंतर मला खरंच आनंद होतोय. आणि असं काही नाही त्या गावातनं मला मतदान पडलं नाही म्हणून मला कधीच आक्षेप नाही, कधीच त्या लोकांच्या वरती राग नाही. चला, विचाराची लढाई असते. आज माणिक काका आमच्या सोबत किती वर्ष झाले आहे. आदर्श व्यक्तिमत्व आहे माणिक काकाच. आज आम्ही त्यांच्यापेक्षा खूप लहान आहोत. जिथं कुठं मदत करता येईल तो प्रयत्न ब्रह्मानंद शेठ असतील, मी असेल, आमचे सगळे सहकारी करतायत. आणि त्यामुळे इथून पुढेही आपल्याला सामान्य लोकांना राज्य सरकारचा फायदा कसा होईल, केंद्र सरकारचा फायदा कसा होईल, राज्य सरकारच्या योजना, केंद्राच्या योजना या गावातल्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचतील यासाठी आपल्याला काम करायचं आहे. राजकारणामध्ये जय पराजय होत राहतात, राजकारणामध्ये निवडणुका होत राहतात. आता जिल्हा परिषदची निवडणूक लागेल, पंचायत समिती लागेल, नगरपालिका झाल्या, महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, विधानसभा 1 वर्षापूर्वी झाली, 1.5-2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षाच्या पूर्वी लोकसभा झाली. मार्केट कमिटी असते, दूध संघ असतो, जिल्हा बँक असते, गावातल्या सोसायटीची निवडणूक असते. तर या सगळ्या प्रक्रिया लोकशाहीचा एक भाग आहे. निवडणुका लढणं, निवडणुका जिंकणं, निवडणुका हरणं हा निवडणुकांचा नित्याचा भाग आहे. परंतु लोकांच्यासाठी काम करणं या गोष्टीसाठी आपली प्राथमिकता आहे. आणि म्हणून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा 365 दिवस ऍक्टिव्ह मोड मध्ये असतो. तो निवडणुका आल्याच्या नंतर कामाला लागतोय अशातला भाग नाही. तो 365 दिवस काम करतो. आणि त्यामुळं आपल्याला या खानापूर तालुक्यामध्ये ज्या उपेक्षित लोकांना आपली आवश्यकता आहे किंवा ज्यांना नाहक त्रास होतोय, त्यांना मदतीची गरज आहे, त्या सर्व लोकांच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभा राहायचं आहे. आपली या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कुठेही विकासाला निधी लागला, कुठलंही काम लागलं, तुम्ही हक्कानं आम्हाला सांगा. जो विकास निधी तुम्हाला लागेल तो देण्याची व्यवस्था मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या आणि पालकमंत्री चंद्रकांत बाबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खानापूर तालुक्यामध्ये करू. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही, काही तुम्ही काळजी करू नका. हेच या प्रसंगाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. तुमची इच्छा आहे निवडणूक लढायची असं मला सगळ्या सहकार्याने सांगितलं. तर आता घोडं मैदान लांब नाही, आपण सगळे बसू. आपल्यात काही इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांशी चर्चा करू आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सगळेजण ताकदीनं सामोरे जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा तुम्हा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय भारत. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.